नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहे बेहेंड गावामध्ये, तालुका माढा. आपण हा प्लॉट बघताय मागे, तर हा प्लॉट गुजरात रेड पेरू आहे. हे झाड फक्त 25 महिन्याचे आहेत, म्हणजे लागवड करून फक्त 25 महिने झालेले आहेत. झाडाची ग्रोथ पण चांगली आहे. यांनी या झाडावर 20 ते 25 फळं धरलेली होती आणि आता परत छटणी केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आज बघायला गेलं तर जास्त बागा पिंक तैवान ह्या बागा जास्त बघायला भेटतात. आणि आता शेतकऱ्यांचा कल रेड गुजरातकडे पण पडायला लागला आहे. हे शेतकरी पिंक तैवान न करता गुजरात रेडकडेच का वळले हे पण बघू, आणि लागवडीपासून आपण माहिती घेणार आहोत. आणि आपल्या रॉयल शेतकरी 7777 या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी सुदर्शन चंद्रकांत बोयटे, राहणार बेहेंड, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आपली किती झाडाचा प्लॉट आहे? हा प्लॉट आहे 400 झाडाचा. 400 झाडाचा प्लॉट आहे. आपली ही झाडे किती जागेमध्ये बसली आहेत? ही झाडे साधारण 1 एकरामध्ये बसलेली आहेत. पूर्ण 1 एकरामध्ये बसले. पूर्ण 1 एकरामध्ये. बर. आपली पिंक तैवान न करता गुजरात रेडच करायचं काय कारण? कसं आहे, पिंक तैवानला मार्केटमध्ये थोडं मार्केट कमी असल्यामुळं ह्या जातीकडे जरा जास्त लोकांचा आता कल व्हायला लागला आहे. बर. ह्याला भरपूर मार्केटमध्ये मागणी मी मोठ्या प्रमाणात आहे. हा. आणि दर बी चांगला भेटतो, म्हणून ह्याची लागवड आपण केलेली आहे. बर. शेतकऱ्यांना बी परवडते. हां. बर बर. पिंक पेरू आणि गुजरात रेड पेरू यामध्ये तुम्हाला बदल काय वाटला? बदल तसं झाडामध्ये बदल काय असं फार काय नाही, पण मार्केट दरामध्ये फार मोठा बदल आहे. पेक्षा ह्या जातीला भरपूर रेट आहे. बर. त्यामुळं ही जात परवडते शेतकऱ्यांना. बर बर. आपण ही लागवड केली आहे, ह्या लागवडीचं झाडाचे योग्य अंतर किती असायला हवं? ह्या झाडाचं आपण अंतर 12 बाय 7 वर ठेवलेलं आहे. म्हणजे दोन ओळीतील अंतर 12 फूट ठेवलेलं आहे. आणि दोन्ही झाडातील अंतर 7 फूट ठेवलेलं आहे. 7 फूट. 12 फूट ठेवले कारण की बाबा नंतर आपण ब्लोअरने वगैरे फवारता येतं, मधील मशागत करता येते, म्हणून ट्रॅक्टर जाण्यासाठी 12 फूट अंतर ठेवलेलं आहे. तेवढं अंतर पाहिजेच. हां. बर. आता तुम्ही जी लागवड केलेली आहे ती कधी केली होती आणि कधी करणे योग्य पद्धत आहे? ह्याची लागवड जून जुलैमध्ये करणं योग्य आहे. कारण उन्हाळ्यामध्ये जास्त म्हणजे रोप टेम्परेचरमध्ये येत नाहीत. जून जुलैमध्ये वातावरण बदलल्यावर ह्याची लागवड योग्य आहे करणे. बर बर. आपण ही रोपे निवड करताना काय बघितले पाहिजे? ही रोपे निवड करताना ह्याचे महत्त्वाची गोष्ट म्हणजे निमोटेड बघितला पाहिजे ह्याच्या मुळ्याचा. बर. निमोटेड नसेल तर रोप चांगल्या प्रकारे वाढ होती. बर. निमोटेड बघून शेतकऱ्याने रोप लागवड करावी ह्याची. बर. आपली 25 महिन्याची रोपे आहेत, तुम्ही लागवड केल्यापासून ते खत नियोजन असेल, पाणी नियोजन असेल, म्हणजे ही जी झाडाची चांगली ग्रोथ दिसते याचे नियोजन कसे केले होते? याचे नियोजन आपण साधारण जून जुलैमध्ये लावल्यानंतर 7-8 महिने झाल्यानंतर आपण याला एक शेणखत घातलेलं आहे. बर. शेणखत घालून बेड वगैरे बांधून घेतले. बर. नंतर हळूहळू त्याला औषध पाणी. ह्या पिकाला पाणी कमी लागते का जास्त लागते? कमी लागते, बाकीच्या पेरूंपेक्षा कमी लागते पाणी. कमी लागते. कमी लागते. उन्हाळ्यात जरा तुम्हाला अडचण येते का वगैरे पाण्याची? का अजून तर नाही, त्याला रोज 1 तास सोडलं तरी असं भागून जाते पाणी. म्हणजे बोर आहे का तुमची विहीर आहे? बोर विहिरी दोन्ही बी आहे. दोन्ही पण आहे. बर. तुम्ही या प्लॉटला पाणी किती सोडता? 1 दिवसाला तासभर सोडतो. 1 दिवसाला तासभर. उन्हाळ्यात. बर. आता तुम्ही पहिल्यांदा जी फळं धरली होते ते किती फळं बसले होते एका झाडाला? पहिल्या वर्षी आपण फळ धरलं त्यावेळेस 20-25 धरलं होतं. बर. आता आपण छाटणी केली 24 मेला केलेली आहे छाटणी. 24 मेला छाटणी केलेली आहे. हां. आता आपण याचं टार्गेट जवळपास 5-6 टनापर्यंत ठेवलेलं आहे या दुसऱ्या सीझनला. 5-6 टनापर्यंत. 5-6 टनापर्यंत. बर बर. तुम्ही जी फळं विकली आहे ती फळं किती किलो विकली टोटल? पहिल्यांदा ज्यावेळेस विकले त्यावेळेस साधारण 2 टन निघला माल. 2 टन. 2 टन निघाला. बर. तुम्ही स्वतः बघता का तुम्हाला भाव वगैरे काय? स्वतः. स्वतः. बर.
आता हे जे झाड आहेत हे छटणी केल्यापासून किती दिवसात काढायला येते? ही छटणी केल्यापासून 6 महिन्यात हार्वेस्टिंगला येते झाड. 6 महिन्यात 6 महिन्यात फळ चालू झालं. फळ चालू झालं. काढायला आल्यावर किती दिवसात चालतो हा पेरू, म्हणजे किती दिवस तोड चालूच राहते? त्याचे साधारण 1.5-2 महिने बाहेर चालतो. बर, 1.5-2 महिने. 1.5 महिन्यात फक्त चालतो. परत झालं की परत छटणी कधी करायची? थोडंसं रेस्ट द्यायची झाडांना. बर. रेस्ट देऊन शेणखत वगैरे टाकून ठेवून परत एक 4-5 महिन्यानंतर चटणी करायची. आतापर्यंत तुमचा रोपाचा, ड्रिपचा, औषधाचा असा आतापर्यंतचा खर्च किती आला तुम्हाला? आतापर्यंतचा सगळा टोटल खर्च म्हणलं तर 75-80 हजारपर्यंत गेला असेल. ड्रीप, खत, शेणखत वगैरे, रोपे टोटल? टोटल. बरं. तुमचा 2 टन गेला तर याला भाव किती भेटला होता त्यावेळेस? त्यावेळेस आपला हा जानेवारी-फेब्रुवारी माल विक्रीस आला होता. बर. त्यावेळेस 100-110 रुपये माल भेटला होता. मार्केट भेटलं होतं आपल्याला 100-110. 110 रुपये. म्हणजे तैवानपेक्षा थोडक्यात डबल असल्यासारखंच आहे. डबल असं. आता रेट काय आहे बरं तैवानला? तैवानला आता 60-65 रुपये असेल. 60-65. कमात नाही पण हां. आणि याचा आता चालू रेट 120-30 रुपयापर्यंत चालू आहे. 120-130 म्हणजे डबलच आहे म्हणायचं तर. हां. आता तुम्हाला 17 महिने झाले लागण करून, तर यात काय अडचण आली का? म्हणजे काय रोग वगैरे काय? रोग वगैरे राहतातच. यात नेमोटेड राहतो. बर. फळ आल्यानंतर माशी लागते, फळमाशी लागते. त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. नाही ठेवलं तर मग फळ खराब होणं. हां. तर आता ह्या गुजरात रेडकर भरपूर लोक वळले, तर ह्या मालाची विक्री कुठे केली जाते तुमची? ह्या मालाची विक्री जागेवर व्यापारी पण येतात. व्यापारी जर नाही आला तरी आपण मार्केटला नेऊ शकतो. पुणे मार्केटला नेऊ शकतो, सोलापूर मार्केटला नेऊ शकतो. एकतर व्यापारी जागेवर येऊन घेऊन जातात. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही व्यापाऱ्याला जाग्याला देता? जागेला देतात. कमी जर वाटलं तर मग आपण मार्केटला पुणे मार्केट, सोलापूर मार्केटला नेऊन जाऊ शकतो. बर बर. तर आता बघा गेलं तर पिंक तैवान आणि गुजरात रेडमध्ये रेटचा काय बदल वाटला? रेटचा भरपूर फरक आहे ना. आता हे 100+ मार्केट आहे ह्याचं. 100+. आणि हे 50-55-60 पर्यंत चालू आहे चालूला. दोन्हीत काय सेटिंगला काय अडचण? सेटिंगला तर अजून तर नाही काय अडचण. रेडची नाही अजून काय अडचण नाही. बर. भरपूर फळ लागतात, काय प्रॉब्लेम नाही. आता थोडं ऐकायला कसं आहे, पिंक तैवानला थोडं जरा सेटिंग कमी म्हणजे जास्त प्रमाणात असते आणि गुजरात रेडला जरा कमी प्रमाणात असते. असं काय अजून तर मला जाणवलं नाही. आपण पहिल्या वर्षी ज्यावेळेस भार धरला होता त्यावेळेस भरपूर आपण माल तोडून खाली टाकला होता. तोडून कारण टाकला. झाडं लहान होती. बर. त्यामुळे जेवढी पाहिजे तेवढीच आपण त्याला ठेवली होती. बर. तर आता दुसऱ्या पिकाचं एवढा माल निघेल किंवा एवढा माल काढायचा असं काय टार्गेट ठेवलंय का तुम्ही? काय आता टार्गेट आपलं 5-6 टनापर्यंत ठेवलेलं आहे. बर. 5-6 टनापर्यंत माल काढणारच तेवढं काम. तर आता बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी कोणत्या व्हरायटीची लागण केली पाहिजे, म्हणजे गुजरात रेडच का पिंक तैवान? आता तसं बघायला गेलं तर गुजरात रेटच योग्य वाटतोय. कारण मार्केटमध्ये मागणी बी मोठ्या प्रमाणात आहे मालाची. बर. आणि रेट बी चांगला भेटतोय. त्यामुळे शेतकऱ्याला परवडण्यासारखं असलं तर मग गुजरात रेट लावणं योग्य आहे. बर. म्हणजे पिंक तैवानपेक्षा गुजरात रेड लावलं तर योग्य ठरेल. फायद्याचं आहे. बर. तर आता काय शेतकरी फळबागात सक्सेस झालेत आणि काय शेतकरी तोट्यात गेलेत, तर यावर तुमचं मत काय आहे? त्याचं कसं आहे, लक्ष दिलं तरच सक्सेस होते ना. आता प्रत्येक गोष्ट थोडंसं लक्ष देऊनच करावं लागणार आहे. त्याचं रोगराई आहेच प्रत्येक ह्याच्यावर. बर. त्याला कंट्रोल करणं आपल्या हातात असते. बर. थोडे नैसर्गिक आपत्ती असते त्याला काही इलाज नसतो. म्हणजे जास्त पडला तर ज्या त्यावेळी काळजी घेतली तर काय अडचण येत नाही. अडचण येत नाही. बर. तुम्ही कधी असं करता का की कोणाचे प्लॉट बघायला जाणे की त्यांची बाग चांगली आहे आणि तिथल्या गोष्टी आपल्यात अवलंबून असावेत, असं काय मार्गदर्शन थोडं? हो, नक्कीच जातो आम्ही. एकमेकाच्या बागा नक्कीच बघायला जातो. बाबा त्याच्यात जर काय आपल्यापेक्षा त्याची भारी बाग असली तर त्याची का भारी आहे, काय त्यानं केलं, आपण काय काय करावं लागेल, काय केलं पाहिजे. बर. असं एकमेकात गेल्याशिवाय ते आपल्याला समजत नाही. बर. त्यामुळे आम्ही नक्कीच जातो एकमेकाच्या प्लॉटवर, बघून येतो. म्हणजे सर्वांचं मिळून मार्गदर्शन असतं एकमेकांना. बर. तर रेड गुजरातला पिंक तैवान पेरू सारखं वर्षभर भार चालवता येतो का? आता याचं कसं आहे बरं का, साधारण हे उन्हाळ्यात टेम्परेचरमध्ये कळी जरा गळून जाते. त्यामुळं मी तर एकच सीझन घेतो. बर. पिंक पेरूसारखं असं कंटिन्यू धरता येत नाही ह्याला. बर. मे जून छटणी केली तेवढेच एक भार धरणे आणि नंतर झाडं ह्याच्यामध्ये ठेवणे आपलं हे ठेवतो.
कंटिन्यू धरता येत नाही. बरं. तर तुम्ही या झाडाला सेंद्रियचा वापर करता का रासायनिकचा जास्त वापर करता? 100% बी रासायन करत नाही आणि 100% सेंद्रिय पण करत नाही. बरं. 60-70% आपण सेंद्रिय करतोय. बरं रासायनिक करतो उर्वरित बेसळ वगैरे थोडीफार टाकावी लागते. बरं. म्हणजे दोन्ही वापरावेच लागते. दोन्ही वापरतोय. केमिकल थोडा वापर कमी करता म्हणायचं. 60-70% आपण सेंद्रिय करतोय ऑलरेडी. बरं. तुम्ही जी पिकाची फळं घेता ती किती घेऊ शकता तुम्ही? आता कमीत कमी 8-9 तर घेऊ शकतो आपण. 8-9 तरी. 8-9 आता जरी जास्त भेटतील अजून त्यातला आपल्याला एवढा अनुभव नाही. झाडाची ग्रोथ वगैरे बघून जास्त पण भेटू शकतील. पण 8-9 तर कन्फर्म आपण घेऊ शकतो. म्हणजे झाडावर डिपेंड राहते. झाडावर डिपेंड राहते. बरं. तर तुमचे सध्या 400 झाडं आहेत, तर एवढा प्लॉटवर तुमचे समाधान आहे का वाढवायचं नाही, नियोजन नाही. आहे? आता ह्या प्लॉटचं आपण मार्केट बघून आपल्याला झालेलं उत्पन्न बघून मी आणखीन 750 रुपयाचं बुकिंग केलेलं आहे. बरं यात 15 दिवसात रोपं येतील बरं आणि जूनमध्ये आपण त्याची 750 रोपांची लागण करतोय. बरं. म्हणजे वाढवताय म्हणायचं अजून. वाढवतोय. हो. बरं. तर तुमच्या या बागेमध्ये ही मशीन बघितली तर ही मशीन कशासाठी लावलेली आहे? हां, ते मशीनमध्ये AI टेक्नॉलॉजी आहे. तर चला बघू आपण तिथे जाऊन. ही नेमकी मशीन कशासाठी आहे? नेमकं काम काय करते इथं मशीन? तुम्ही हे पेरूमध्ये मशीन, आम्ही आल्यापासून बघितली, हे बघतोय सारखं. आपण आता हे मी पाणी जे सोडतोय हां. ह्याच्या सल्ल्यानुसारच पाणी सोडतोय. बरं त्याचा आपल्याला मेसेज येतो बाबा आपल्या बागेसाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि जास्तही पाणी होत असलं तर ते पण मेसेज सोडतात आपल्या बागेला पुरेसा ओलावा झालेला आहे, पाणी बंद करा, असाही मेसेज या मशीन सांगते, टेक्नॉलॉजी सांगते. त्याचे बरं. 2 सेन्सर आहेत. बरं एक जमिनीतील ओलावा तपासते बरं आणि दुसरा जमिनीतील प्राथमिक तापमान. बरं हे 2 सेन्सर याला जोडलेले आहेत. बरं. हे आहे टेक्नॉलॉजी. म्हणजे तुम्हाला ओलावा वगैरे हे मशीन मार्फत सगळं सांगते. माहित मेल होतं. येतो मला. बरं पाणी जर सोडलं आपण आणि त्याचं भूक भागील की सांगतंय पाणी आपल्या बागेला पुरेसे झालेलं आहे, बरं मग आपण मोटर आपली बंद करायची. बरं. म्हणजे फायद्याचं आहे म्हणायचं मशीन फायद्याचं, पण. पाण्याची बचत, वेळेची बचत होती. फायद्याचे. प्रत्येक शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी हे लावलंच पाहिजे आपल्या शेतात. बरं आम्ही फसल कंपनीचा लावलेला आहे. बरं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे बाग आहे बघा. छटणी केलेली आहे बागाची. तर शेतकऱ्यांनो, जर काय पेरू प्लॉटचे जे काय प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट करत जावा, म्हणजे आपण त्या प्रश्नावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर धन्यवाद.